आता जी मोठी बातमी समोर येते, एलिफंटाकडे जाणारी बोट दुर्घटनाग्रस्त झालेली आहे। या बोटीमध्ये 30 पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येते आहे। 30हून अधिक प्रवासी या बोटीमध्ये होते। प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गेटवे वरून एलिफंटाकडे जाणारी ही बोट उलटलेली आहे। मुंबई येथे बोट दुर्घटनाग्रस्त झालेली आहे। एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती आणि या बोटीमध्ये 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे। मुंबईमध्ये हा अपघात झालेला आहे। गेटवे वरून एलिफंटाकडे ही जाणारी बोट होती जी उलटलेली आहे, दुर्घटनाग्रस्त झालेली आहे आणि आता प्रवाशांना वाचवण्याचे इथे प्रयत्न सुरू आहेत। 30हून अधिक प्रवासी या बोटीत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या प्रवाशांचा आता जीव धोक्यात आहे आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। बोटीमध्ये 30 पेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे। गेटवे वरून एलिफंटाकडे ही बोट जात होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। माझे सहकारी नयन कार्यकर जोडले गेले आहेत। नयन, काय नेमकी संपूर्ण घटना घडलेली आहे आणि सध्याची काय स्थिती आहे? आपल्याला कळते की गेटवे वरून एलिफंटाच्या दिशेने जाणारी ही बोट होती। नील कमल असं या बोटीचं नाव असल्याची माहिती मिळते आणि या बोटीमध्ये जवळपास 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते। आता जी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच्यानुसार या प्रवाशांनी सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेले दिसून येत आहेत, परंतु त्यापैकी काही प्रवासी जे आहेत त्यांनी जॅकेट घातलेलं आहे नाही घातलेलं आहे, किती जण याच्यात डुबलेली आहेत, या सगळ्याचा अजून शोध लावायचा आहे। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे जे सुरू झालेलं आहे, परंतु यामध्ये कोणती जीवितहानी झाली आहे का हे बघावं लागेल, कारण की आता रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। पण ही बोट उलटली कशी, त्या संदर्भातलं काही कारण अद्याप स्पष्ट झालंय का? बोट उलटण्यासंदर्भातलं कारण आता स्पष्ट झालेलं नाही, कारण की आताच ही घटना झालेली आहे आणि आता जे अधिकारी आहेत एलिफंटाच्या इकडचे ते त्यांच्याकडून अधिकारिक जे आहेत त्यांच्याकडून स्टेटमेंट येईल थोड्या वेळातच आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नक्की बोट उलटण्याचं कारण काय होतं। परंतु आपल्याला माहित असेल की एलिफंटा जो आहे आणि त्या तिथे दररोज हजारो प्रवासी जे आहेत तिथे जात असतात। एक प्रकारचं पर्यटन स्थळ आहे हे मुंबईतलं मोठं आणि त्यासाठी अनेक प्रवासी तिथे येत असतात, बाहेरूनही पर्यटक इथे येत असतात आणि इथून बोटीतून त्यांना सफर करवली जाते। गेटवे टू एलिफंटा अशा प्रकारचा तो प्रवास असतो आणि त्यासाठी आज बघू शकतो की या बोटीतून अशाच प्रकारे प्रवास सुरू होता आणि त्यावेळेलाच ही दुर्घटना घडल्याचं समोर येतंय। आपल्याला जे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत त्यातून दिसून येते की एक बोट आहे आणि त्याच्यामधले जे प्रवासी आहेत ते उलटल्यामुळे काही जण आता तरंगताना दिसून येतात। ते जे तरंगताना दिसतात त्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे, परंतु या बोटीवरती जे असतात सर्वजण लाईफ जॅकेट घालतातच असं नाही, काही जण प्रवासी आहेत ते लाईफ जॅकेट घालणं पसंत करत नाही। त्याच्यामुळे या दुर्घटनेमध्ये काही जण बुडालीची पण आशंका व्यक्त केली जाते, परंतु आता जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याच्यातूनच कळून येईल की किती प्रवाशांना वाचवण्यात येत आहे आणि सर्व जे 30 जण आहेत ते सुखरूप आहेत की नाही। जी धन्यवाद नयन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ही बोट उलटली आणि इथे दुर्घटना घडलेली आहे। सुरक्षा रक्षकांकडून इथे घटनास्थळी धाव घेण्यात आलेली आहे आणि प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलेलं होतं ते आपल्याला तरंगताना दिसत आहेत, मात्र काही प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं अशी बातमी देखील समोर येते आहे। त्यामुळे काही जण इथं बुडाले असावे अशी शंका देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे काहींना इथं दुखापत झाली आहे का तेही येत्या काळात स्पष्ट होणार। मात्र आता आपण पाहतोय सुरक्षा रक्षकांनी धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या बोटीमध्ये सुरक्षित स्थळी प्रवाशांना हलवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। या बोटीमध्ये 30 पेक्षा अधिक प्रवासी होते असं समजतंय। त्यामध्ये आता हळूहळू प्रत्येकाला सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येतंय। लाईफ जॅकेट ज्यांनी घातलं नव्हतं ते बुडाले असावे अशी शंका व्यक्त केली जाते। सर्व प्रवासी यामध्ये सुखरूप असल्याचं समजतंय, यामध्ये कुणीही दगावलं नाही आहे अशी माहिती आत्ताच समोर येते आहे। एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झाली आणि त्यानंतर 30 प्रवासी यात होते, मात्र आता सुरक्षा रक्षकांकडून सर्वांना सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते आहे। प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते। आपण पाहतोय या दृश्यांमध्ये ही बोट उलटली, त्यानंतर 30हून अधिक प्रवाशांचा जीव हा धोक्यात आलेला होता। त्यानंतर आता सुरक्षा रक्षकांनी वेळीच इथं धाव घेतली आहे आणि या प्रवाशांना सुरक्षितरित्या वाचवण्यात प्रशासनाला आणि या सुरक्षा रक्षकांना यश आल्याचं समजतंय। यात कुणीही दगावलं नसल्याची आता माहिती समोर येऊन राहिली आहे। एलिफंटाकडे ही बोट जात होती, गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे ही बोट जात होती आणि ही दुर्घटनाग्रस्त झाली। या बोटीमध्ये 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते आहे आणि हे 30ही प्रवासी सुखरूप
असल्याची माहिती देखील समोर येते. प्रवाशांना वाचवण्यामध्ये या सुरक्षा रक्षकांना यश आल्याचं समजतंय. नीलकमल नावाची ही बोट होती असं समजतंय आणि ही बोट दुर्घटनाग्रस्त झालेली आहे. एलिफंटाकडे जाणारी ही बोट उलटलेली आहे आणि यामध्ये 30 प्रवासी होते अशी माहिती समोर येते. अद्याप कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये, कोणी यात दगावलेलं नाहीये अशी माहिती समोर येते. सर्व 30 प्रवाशांना वाचवण्यामध्ये सुरक्षा रक्षकांना यश आल्याचं समजतंय. सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते. 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे. गेटवे वरून एलिफंटाकडे जाणारी ही प्रवासी बोट जी उलटली, दुर्घटनाग्रस्त झाली आणि 30हून अधिक प्रवासी या बोटीत होते. आता सर्वांना सुखरूपरित्या रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे कुणीही प्रवासी या दुर्घटनेमध्ये दगावलेला नाहीये. दुपारी 4 वाजताच्या सुमारासची ही घटना आहे. सगळे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. सुरक्षा रक्षकांकडून दुसऱ्या बोटीमध्ये सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना आता सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेलं आहे. ही दुर्घटना मात्र कशी घडली आहे त्या संदर्भातलं कारण अद्याप समजलेलं नाही. आजूबाजूच्या स्थानिकांनी सुद्धा वेळेस बचाव कार्यासाठी धाव घेतली. सुरक्षा रक्षकांनी सुद्धा वेळीच इथं बचावासाठी धाव घेतली. त्यामुळे या सर्व 30च्या 30ही प्रवाशांचे प्राण बचावले आहेत. यामध्ये कुणीही दगावलेलं नाही. सर्व 30हून अधिक जितके प्रवासी या बोटीत प्रवास करत होते ते सर्व सुखरूप असल्याची माहिती मिळते. स्थानिकांनी इथं वेळीच धाव घेतली आणि सुरक्षा रक्षकांनी सुद्धा इथं घटनास्थळी वेळीच धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा असं पर्यटनासाठी रोज ही बोट अशी जात असतात आणि त्यामध्ये अनेक प्रवासी रोज प्रवास करतात. त्यात आज ही दुर्घटना घडली. 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते आणि त्यामध्ये सुरक्षा रक्षकांकडून आता या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचं समजतंय. तीसहून अधिक प्रवासी या बोटीत प्रवास करत होते आणि या सर्वांना वाचवण्यात यश आलंय. त्यामुळे इथं मोठा अनर्थ टळलेला आहे. कारण वेळीच सुरक्षा रक्षकांनी इथं धाव घेतली आणि स्थानिकांनी सुद्धा इथं दुर्घटनास्थळी वेळीच धाव घेतली आणि या सर्व प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न केले आणि या सर्वांना यांना वाचवण्यात यश आलेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झालेली आहे. आपण पाहतोय 4 वाजताच्या आसपास हा अपघात झाल्याचं समजते. ही बोट दुर्घटनाग्रस्त झाली. या बोटीमध्ये 30 पेक्षा अधिक प्रवासी होते. या प्रवाशांना आता सुखरूपरित्या वाचवण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अनिल सावरे जोडले गेलेले आहेत. अनिल, सध्याची काय स्थिती आहे? प्रवाशांना सुखरूपरित्या वाचवण्यात यश आल्याचं समजतंय. अधिक माहिती. नक्कीच पाहायचं झालं तर काही वेळापूर्वी गेट ऑफ इंडियावरून सेंटाफिलकडे जाणारी बोट
उलटली असून त्या बोटमध्ये 30हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. मात्र अद्याप बोट पलटी होण्याचं कारण म्हणजे ते सागरी पोलीस समुद्रात व्हिजिट करत असताना त्यांचं लक्ष दुसरीकडे असताना पोलिसांची बोट नीलकमल नावाच्या बोटीला जाऊन धडकली असताना हा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र अद्याप या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. जे प्रवासी आहेत ते सुखरूप बाहेर काढण्यात नौदलाला यश आलेलं आहे व कोस्ट गार्ड दलाला यश आलेलं आहे. शेअर जी धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं आपल्याला कळतंय. सर्व 30ही प्रवासी यात सुखरूप आहेत. एलिफंटाकडे ही बोट जात होती आणि त्यात दुसऱ्या एका बोटची धडक लागल्यानं ही बोट पलटी झाली अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामध्ये आता नीलकमल नावाची ही बोट होती जी उलटली होती आणि आता या दुर्घटनेमध्ये सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं समजतंय. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. या दुर्घटनेमध्ये सर्व प्रवासी सुखरूप आहेत. कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मुंबईमध्ये हा मोठा अपघात झालेला आहे. मोठा अनर्थ इथं टळलेला आहे. 30हून अधिक प्रवासी या बोटीत प्रवास करत होते आणि दुर्घटनाग्रस्त झाली ही बोट. मात्र यात सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं आता समोर आलेलं आहे. या बोटीमध्ये 30 प्रवासी होते आणि 30ही प्रवासी सुखरूप आहेत. नीलकमल नावाची ही बोट होती. एक दुसरी बोट पोलिसांची जी बोट होती ती या बोटीला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतंय. मात्र वेळी स्थानिकांनी धाव घेतला आणि सुरक्षा रक्षकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. त्यानंतर आता सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं समजतंय. गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी ही बोट नीलकमल नावाची ही बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झाली आहे. या संदर्भात ज्या वेळेला ही घटना घडली प्रत्यक्षदर्शी जिहाद नामक प्रवासी त्यावेळेला तिथे उपस्थित होते. त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात. काय हा संपूर्ण प्रकार घडलाय नेमका? जिहाद बोला, आपला आवाज येतोय. हाँ मॅडम, जाहिद आहे. जाहिद काय इथे नेमकं घडलेलं आहे? कशी दुर्घटना घडली? मी आलो होतो, येत होतो मी एलिफंटातून गेटवेला. एलिफंटात गेटवेला बोटवरून येत होतो मी आणि मी बघितलं तिकडे ती बोट पलटी झालेली आहे. पैसेंजर बोट आहे आणि मोर देन 50 पीपल आर देयर उसमें, ऐसा था. तो मैं देखा वहाँ पे कि मतलब पलटी था, तो मैंने वीडियो निकाल के मतलब वही सेंड किया था मैंने. जस्ट 15 मिनट्स पहले का ये इंसिडेंट है. कधी ही नेमकी घटना घडली आणि त्यानंतर किती वेळात हे बचाव कार्य करण्यात आलं? 440 445 में हुआ ये कुछ इंसिडेंट. बचाव कारण ताबड़तोड़ आ गए थे वहाँ पे, ऐसा नहीं कि लेट हुआ था. विद इन 5-10 मिनट्स पीपल हैव केम देयर. कुछ लोगों ने वहाँ पे लाइफ जैकेट नहीं पहना था, ऐसा भी सामने आ रहा है. उस बारे में आपको कुछ जानकारी है? लाइफ जैकेट तो मैं सबके पास देखा था, ऐसा तो मैं बाकी में क्योंकि हमारी जो बोट थी, हमारी पैसेंजर बोट थी ना, हम लोग इतने नजदीक तक तो नहीं गए थे हम लोग. बट मैं देखा अच्छे से, मतलब लाइफ जैकेट तो लोग पहने थे. कुछ लोग थे जो नहीं पहने थे. बट जो इंडियन नेवी थे वो लोग बहुत क्विकली वहाँ पे आके मतलब फटाफट रेस्क्यू चालू किए थे लोगों ने. ऐसा समझ में आ रहा है कि इंडियन नेवी की जो सर्विलांस बोट थी वो जाके क्रैश हुई है, उस वजह से ये दुर्घटना हुई है. आपको क्या इस बारे में कुछ जानकारी है? मैं सुना, क्योंकि मैं वहाँ पे जो मेरा जो बोटमैन था ना, उसने यही बोला कि कुछ वहाँ पे क्या बोलते हैं, कुछ क्रैश हुआ है बोट. क्योंकि वो जो बोट जो थी ना, ये जो पैसेंजर बोट जो गेटवे से एलिफेंटा जा रही थी,
वो न्यू बोट थी, उसने बोला, और न्यू बोट पलटी होने का कोई चांस ही नहीं है। जी, तो ये जो रेस्क्यू ऑपरेशन हुआ वहाँ पे कौन अधिकारी थे या सुरक्षा रक्षक थे जिन्होंने ये सब रेस्क्यू ऑपरेशन किया है? नहीं, वो सब तो मैं देख नहीं सका, लेकिन मैं देखा वहाँ पे इंडियन कोस्ट गार्ड थे, इंडियन नेवी थे, बहुत क्विकली लोग बहुत स्पीड में वहाँ पे आए थे, और यहाँ तक कि मैंने हेलीकॉप्टर तक देखा वहाँ पे कि क्विकली हेलीकॉप्टर पहुंचा था वहाँ पे। जी जी, ठीक है, जाहिर शुक्रिया, आपने ये इस बारे में जो जानकारी दी है साझा की है प्रेक्षकों के साथ, धन्यवाद। प्रत्यक्षदर्शी तिथे काय घडलं ते आपल्याला प्रेक्षकांना सांगत होते, कशा प्रकारे तिथे दुर्घटना घडली आणि कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं, बचाव कार्य कशा प्रकारे तिथे करण्यात आलं त्या संदर्भातली ते माहिती देत होते। इंडियन नेव्ही, भारतीय सैन्य जे होते ते तिथले जवान जे सुरक्षा रक्षक होते ते तिथे वेळीच त्यांनी धाव घेतली आणि सर्व प्रवाशांना त्यांनी वाचवलं। हेलिकॉप्टरसुद्धा तिथे वेळेत पोहोचल्याची माहिती या प्रत्यक्षदर्शी आपल्याला त्यांनी दिलेली आहे, प्रत्यक्षदर्शाने। त्यानंतर आता आपण पाहतोय 4-4:30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती आणि जवळजवळ 30हून अधिक म्हणजे जवळजवळ सुमारे 50 प्रवासी यात होते अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि यात सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं समजतंय। या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, कारण सुरक्षा रक्षकांनी इथे वेळीच धाव घेतली। इंडियन नेव्ही देखील तिथे उपस्थित होती, त्यांनी वेळीच इथे रेस्क्यू ऑपरेशन केलं असं आपल्याला कळतंय। त्यामुळे आता मोठी दुर्घटना इथं मोठा अनर्थ होता टळलेला आहे। नीलकमल नावाची ही बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर येते। एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती, गेटवे ऑफ इंडियावरून ही बोट एलिफंटाकडे जात होती। जे प्रत्यक्षदर्शी होते ज्यांनी हा अपघात आपल्या डोळ्या देखत बघितला ते या संदर्भात जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना अधिक माहिती देत होते। त्यांनी सांगितलं की जवळजवळ 50हून अधिक प्रवासी या बोटीमध्ये होते आणि जी भारतीय इंडियन नेव्हीची जी बोट होती ती सर्व्हिलन्स करत असताना धडकली, त्यामुळे हा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांनी लगेचच रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि या सर्व प्रवाशांचा जीव वाचवलेला आहे। गेटवेवरून एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झाली आणि त्यानंतर 50 पेक्षा अधिक प्रवासी यात प्रवास करत होते अशी माहिती समोर आलेली आहे आणि बचाव कार्य करण्यात आलेलं आहे। बचाव कार्यानंतर सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं समजतंय। सुरक्षा रक्षकांनी इथे वेळीच धाव घेतली आणि स्थानिकांनी देखील इथे बचाव कार्यात मदत केली, त्यामुळे या दुर्घटनेतील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं समजतंय। एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झाली, त्यानंतर 50 पेक्षा अधिक प्रवासी यात होते ज्यांना सुखरूपरित्या वाचवण्यात यश आलेलं आहे।